अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट असे हॉटेल स्टाईल कुरकुरीत चिकन लॉलीपॉप आज आपण बनवणार आहोत। चिकन लॉलीपॉप बनवत असताना त्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घाला की ज्यामुळे आपले जे चिकन लॉलीपॉप आहे ते अजिबात मऊ पडणार नाही, एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी बनणार आहेत। तुम्ही बघू शकता की लॉलीपॉपना किती अप्रतिम असा कलर आलेला आहे। तर चला मग आज आपण चिकन लॉलीपॉप कसं बनवायचं तर रेसिपीला आपण आज सुरुवात करूया। इथे मी चिकन लॉलीपॉपचे तयार पीस घेतलेले आहे जे डायरेक्ट तयार करून देतात। त्यानंतर ते अगदी स्वच्छ पाण्याने मी 2 वेळा धुवून घेतलेला। अगदी व्यवस्थितपणे जास्त पाण्यामध्ये हे चिकन लॉलीपॉप धुवून घेतलं। त्यानंतर नितळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे। हा लिंबाचा रस पूर्णपणे लॉलीपॉपना आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस घातलेला आहे, 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट यामध्ये मी मिक्स केलेली आहे। हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थितपणे मिक्स करायचा। या ठिकाणी तुम्ही 1 चमचा टोमॅटोचा सॉस सुद्धा वापरू शकता, टोमॅटो केचप मी या ठिकाणी वापरलेला नाही पण तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। अगदी व्यवस्थितपणे हे सॉसेस आपल्याला पूर्ण चिकनला लावून घ्यायचं आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। अजिबात ही लाल मिरची पावडर तिखट नाही, एकदम काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। त्यानंतर अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। तसेच यामध्ये जे मी सिक्रेट पदार्थ सांगितलेला आहे तो म्हणजे अंड घालायचं आहे। अंड घातल्यामुळे चिकनला अगदी व्यवस्थितपणे मॅरिनेशन होतं, तसेच ते एकदम कुरकुरीत राहतं, अजिबात मऊ पडत नाही चिकन लॉलीपॉप। त्यामुळे मी या ठिकाणी जो सिक्रेट पदार्थ म्हणजे अंड या ठिकाणी ॲड केलेला आहे। हे सर्व साहित्य मसाले पूर्ण अंड्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे। पूर्ण चिकन लॉलीपॉपला हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचा, अगदी व्यवस्थितपणे चोळून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये मी चिमूटभर फूड कलर लाल कलर वापरलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला आवडत असल्यास फूड कलर वापरू शकता, नाही वापरलं तरी सुद्धा चालू शकतं। हा फूड कलर अगदी व्यवस्थितपणे लॉलीपॉपना पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे। सर्व सॉस अगदी चिकन लॉलीपॉपना व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर अगदी 2 तासाकरिता हे चिकन लॉलीपॉप झाकण लावून मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून दिलेला आहे। तुम्ही या ठिकाणी अर्धा तास सुद्धा वापरलं तरी सुद्धा चालू शकतो मॅरिनेशन करिता। माझ्याकडे जास्त वेळ असल्यामुळे मी या ठिकाणी 2 तासाकरिता मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलेला आहे। जितका जास्त वेळ आपण मॅरिनेशन करण्यासाठी चिकन ठेवू तितकंच चव सुद्धा त्याची टेस्ट एकदम चांगली होते, कारण की ते सर्व मसाल्यामध्ये चिकन पूर्णपणे मुरलं जातं। त्यामुळे अगदी चिकन लॉलीपॉप हे एकदम कुरकुरीत आणि एकदम टेस्टी अशा स्वरूपाचं बनतं। त्यानंतर यामध्ये मी पीठ ॲड केलेलं आहे। या ठिकाणी मी 2 चमचे कॉर्न फ्लोअर घातलेला आहे। जर कॉर्न फ्लोअर नसेल तर तुम्ही या ठिकाणी 2 चमचे तांदळाचे पीठ सुद्धा ॲड करू शकता आणि 2 चमचे मैदा घातलेला आहे। ही दोन्ही पीठ अगदी व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम जास्त एक्स्ट्रा असं पीठ या ठिकाणी आपल्याला वापरायचं नाही, जितकं लागेल अगदी तेवढंच, म्हणजेच त्या चिकन लॉलीपॉपना जितकं कोटिंग होईल तेवढंच आपल्याला या ठिकाणी पीठ वापरायचं आहे। एक्स्ट्राचे पीठ अजिबात वापरायचं नाही, कारण की एक्स्ट्राचं जर पीठ आपण वापरलं तर या ठिकाणी चिकन लॉलीपॉपची टेस्ट ही एकदम वेगळ्या स्वरूपाची लागते। त्यामुळे अगदी कमी स्वरूपातच पीठ वापरायचं आहे कोटिंग करिता। आता चिकन लॉलीपॉप हे तळण्यासाठी तयार झालेले आहेत। त्याकरिता मी गॅसवरती अगदी मध्यम स्वरूपाचं तेल गरम करून घेतलेलं आहे। जास्त एकदम हाय टेम्परेचरचं तेल गरम करायचं नाही, नाहीतर चिकन लॉलीपॉप आपण तेलामध्ये सोडल्यानंतर एकदम पूर्णपणे करपले जातात आणि ते काळे पडतात आणि मधून तसेच कच्चे राहतात। त्यामुळे चिकन लॉलीपॉप तळत असताना अगदी मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे चिकन लॉलीपॉप तळून घ्यायचं आहे। पूर्णपणे दोन्ही बाजूने अगदी आलटून पलटून हे चिकन लॉलीपॉप 5 ते 10 मिनिटांकरिता अगदी मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे। चिकन लॉलीपॉप या ठिकाणी अगदी तळून तयार होत आहे। तुम्ही बघू शकता की चिकन लॉलीपॉपना एकदम असा अप्रतिम असा कलर आलेला आहे। अगदी रेस्टॉरंट मध्ये मिळतात अगदी त्याच प्रकारे हा कलर आलेला आहे।
एकदम अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत असे चिकन लॉलीपॉप बनतात। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही अगदी घरामध्ये जरूर ट्राय करा। अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट असे चिकन लॉलीपॉप तयार होतात, एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतात। अशा प्रकारे मी सर्व पीसेस जे मॅरिनेशन करून ठेवले होते ते सर्व पीसेस या ठिकाणी मी तळून घेणार आहे आणि आपले हे चिकन लॉलीपॉप अगदी खाण्यासाठी तयार झालेलं आहे। तर चला मग मंडळी, तुम्हाला जर ही चिकन लॉलीपॉपची एकदम अशी साध्या आणि सोप्या पद्धतीची जर रेसिपी आवडली असल्यास प्लीज माझ्या चॅनलला किंवा या रेसिपी करिता तर एक लाईक बनलाच पाहिजे। तसेच तुम्ही तुमच्या मित्र परिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा। तसेच ही रेसिपी आवडली असल्यास कमेंट करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।